बातमी क्रमांक 1. अकोला जिल्ह्यातलं अन्वी मिर्झापूर गाव. या गावात माजी सरपंच शंकरराव शिरसाट राहायचे. 2 दिवसांपूर्वी ते यदुराज गॅस एजन्सी समोर रांगेत उभे होते. पण उन्हातानात बराच वेळ थांबल्यानं त्यांना अचानक चक्कर आली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं. तोवर उशीर झाला होता. त्यांची प्राणज्योत मालवली. वंचित बहुजन आघाडीनं आरोप केला आहे की शिरसाट यांचा मृत्यू हा सरकारच्या धोरणाचा बळी आहे. कारण गॅस तुटवडा, लोक रांगेत आहेत आणि सरकारचं धोरण त्यांच्या जीवाशी आलंय. आता बातमी क्रमांक 2. छत्रपती संभाजीनगर. CNGच्या तुटवड्यामुळे गेले काही दिवस ऑटो चालक परेशान आहेत. तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय. त्यात बराच वेळ जातो. त्यामुळं अपेक्षित धंदा होत नाही. त्यामुळं थेट कमाईवर परिणाम झालाय. पोटा पाण्याचा प्रश्न बिकट होत चाललाय. त्यामुळं ऑटो चालकांनी आज इंधन संकटाविरोधात थेट बंद पुकारला. त्यामुळे सामान्यांचे हाल झाले. प्रवाशांना ऐन उन्हात पायपीट करावी लागली. आता बातमी क्रमांक 3. ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकन जनता रस्त्यावर उतरली आहे. जवळपास 50 राज्यांमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं होत आहेत. या मोहिमेला नो किंग्ज प्रोटेस्ट असं नाव देण्यात आलंय. ही चळवळ म्हणजे एकाधिकारशाही विरोधातला एल्गार आहे. लोकशाही मूल्य पायदळी तुडवली जात असल्यानं ट्रम्प यांच्या विरोधात जनता एकवटताना बघायला मिळते. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या सर्किटपणाला ही चपराक आहे. या काही निवडक घटना आहेत. 2800 किलोमीटरवर असलेल्या इराणमध्ये आणि इथून 3400 किलोमीटरवर असलेल्या इस्रायल या 2 देशांमध्ये सुरू झालेल्या युद्धाचा तुमच्या आमच्यावर काय परिणाम झाला आहे हे सांगण्यासाठी या घटना, या गोष्टी पुरेशा आहेत. नमस्कार, मी अभिजित करंडे. सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इस्रायल आणि इराण युद्धाला महिना उलटलाय. अगदी अचूक सांगायचं झालं तर आजचा 31वा दिवस आहे. इराणकडे अण्वस्त्र आहेत आणि ते त्याचा उपयोग करू शकतात असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला होता. आणि त्यामुळं त्यांनी इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याला पाठिंबा दिला. या हल्ल्यात इराणचे सर्वेसर्वा खोमेनी मारले गेले. त्यांची टॉप लीडरशिप 2 दिवसात संपली. जवळपास 40 पेक्षा अधिक नेत्यांचा म्हणजे इस्रायली नेत्यांचा हल्ल्यात मृत्यू झाला. त्यामुळं वाटत होतं की इराण आता गुडघे टेकेल. पण त्यांची युद्धनीती आणि युद्धरचना अधिक रोबस्ट असल्याचं ध्यानात यायला वेळ लागला. इराण रिटॅलिएट करत राहिला. सुरुवातीला आठवडाभरात संपेल असं वाटणारं युद्ध महिना झालं तरी संपायचं नाव घेत नाहीये. त्याचं कारण असं सांगितलं जातंय की इराणकडे मोझॅईक लीडरशिप आहे. वेगवेगळे रिजन आणि त्याचे वेगवेगळे सर्वेसर्वा. त्यामुळे कुठल्याही निर्णयासाठी सुप्रीम लीडरवर त्यांची डिपेंडन्सीच नाही आहे. ट्रम्प यांच्यावर दबाव वाढू लागला. त्यानंतर त्यांनी गोलपोस्ट चेंज केला. आपण इराणच्या जनतेला खोमेनींच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी युद्धाचा पर्याय निवडल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांचं असं म्हणणं होतं की खोमेनी हे अत्यंत दुराचारी आहेत. त्यांनी जनतेवरती अमानुष अत्याचार केलेले आहेत. तिथल्या महिला खुश नाही आहेत. पण हल्ल्यामुळं इराण चवताळलेला होता. खोमेनींच्या मृत्यूचा बदला त्यांना घ्यायचा होता. त्यांनी खोमेनींचेच पुत्र असलेल्या मोज्तबा यांना इराणच्या नेतृत्वाची धुरा दिली. आता अमेरिकेनं मोज्तबा यांचं नेतृत्व मान्य नाही असं म्हटलंय. आणि त्यांनी असं पुढं म्हटलंय की जनतेनं देश हातात घ्यावा. अर्थात अमेरिकेचं हे आवाहन जनतेनं सपशेल ठोकरलंय. इराणनं इस्रायलसह आखाती देश जिथं जिथं अमेरिकेचे लष्करी तळ आहेत तिथं तिथं हल्ले केले. त्यामुळं इकॉनॉमिकल कॅपिटल बनत चाललेलं दुबई, अबुधाबी आणि इतर देशांनाही त्याचा फटका बसला. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचं तेहरान आणि इतर महत्त्वाची शहरं उद्ध्वस्त होतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. तिकडे इराणनं तेल अवीवला टार्गेट केलं. इतर शहरांवरही हल्ले केले, ज्यामध्ये लाखो कुटुंब उद्ध्वस्त झाली, सैनिक मारले गेले, निष्पाप जीव गेले, चिमुरडी आणि वृद्धांचे हाल झाले. इराणनं अर्ध्या जगाची दुखती नस असलेली होर्मुझ ही सामुद्रधनी बंद केली. आणि तिथून खरं तर या युद्धाला एक टर्निंग पॉईंट मिळाला. जगाला जितकं तेल लागतं त्याच्या 20% तेल हे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून त्याची वाहतूक होते. भारतासह अनेक देशांची अडचण झाली. मग युद्धाला जवळपास 10 ते 12 दिवस उलटल्यानंतर भारतानं इराणवरील हल्ल्याचा निषेध केला आणि चिंता व्यक्त केली. इकडं तेल आणि गॅस वाहून आणणारी जहाजं तिकडं अडकून पडली. त्यामुळे चिंता वाढलेली होतीच. टेन्शनही वाढलं होतं देशाचं. पण त्यातून कसाबसा मार्ग निघाला. इराणनं भारताकडं आशेनं पाहिलं होतं. ब्रिक्स देशांनी भूमिका घ्यावी असंही सुचवलं होतं. त्याचं कारण असं आहे की सध्या ब्रिक्सचं अध्यक्षपद जे आहे ते भारताकडे आहे. पण युद्ध थांबत नसल्यानं
मोठं नुकसान थांबताना दिसत नाही आहे. आणि त्याचा सर्वात पहिला परिणाम जो झाला तो झाला शेअर बाजारावरती. शेअर बाजारात रक्तरंजित नुकसान पाहायला मिळालं. सामान्यांचे, म्युच्युअल फंडातले इतर पैसे जे आहेत ते सुद्धा जवळपास त्याचं नुकसान झाल्याचं बघायला मिळालं. अर्थकारणसुद्धा अडचणीत येईल का, नोकऱ्यांवर परिणाम होईल का, अशी भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली. युनायटेड नेशन्स आणि नाटो या दोन्ही संस्था बघ्याच्या भूमिकेत काय आहेत असा सवाल आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकदा विचारण्यात आला. पण आता महिना उलटून गेल्यावर आपण कुठे उभे आहोत? तर बघा, इराण अमेरिकेशी थेट बातचीत करायला तयार नाही आहे. इराणचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी काय म्हटलं आहे तर ते म्हणत आहेत की आम्हाला दिलेले म्हणजे इराणला दिलेले प्रस्ताव हे अनरिअलिस्टिक, अनरिझनेबल आणि एक्सेसिव्ह आहेत. त्यामुळं इराण कुठल्याही परिस्थितीमध्ये अमेरिकेशी बोलणी करायला तयार नाही आहेत. जर बोलणी होणार नाहीत तर युद्ध थांबणार कसं, हा पहिला प्रश्न. दुसरा, आता ते म्हणत आहेत की इराणच्या म्हणजे जे ट्रम्प आहेत ज्यांनी ही युद्धखोरी सुरू केली ते म्हणत आहेत की आता मला इराणच्या तेल साठ्यांमध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा गोलपोस्ट चेंज केली. पहिल्यांदा ते म्हणाले की अण्वस्त्र आहेत, परत ते म्हणाले की इराणचे जे सर्वेसर्वा होते खोमेनी ते अत्याचारी आहेत, त्यांना हटवायचं होतं. आता ते म्हणत आहेत की तेल साठ्यांमध्ये इंटरेस्ट आहे. त्यांनी पुन्हा एकदा गोलपोस्ट चेंज केली. त्यांच्या शब्दात सांगायचं तर त्यांनी फिनान्शियल टाइम्सला जी मुलाखत दिली आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की माय फेवरेट थिंग इज टू टेक ऑइल इन इराण. खार्ग आयसलँडबाबतही त्यांनी वक्तव्य केलं आहे, ज्या खार्गमधून इराणचं बहुतांश तेल जगभरामध्ये एक्सपोर्ट केलं जातं. ट्रम्प म्हणत आहेत की आम्ही कदाचित खार्ग आयसलँड ताब्यात घेऊ, आमच्याकडे खूप ऑप्शन्स आहेत. ट्रम्प पुढेही म्हणत आहेत की त्यांच्याकडे म्हणजे इराणकडे काहीही डिफेन्स शिल्लक आहे असं दिसत नाही, आम्ही खार्ग इझिली ताब्यात घेऊ. ट्रम्प यांच्या या बेताल आणि बेमुरवतखोर वर्तनामुळे जग युद्धात ओढलं गेल्याचं तज्ज्ञ म्हणत आहेत. पण ट्रम्प यांच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हा प्रश्न आहे, कारण जगभरातली कुणीही नेता ते करण्यासाठी धजावत नाही. आता प्रश्न असा आहे की ट्रम्प जे आहेत ते अशा पद्धतीची विधानं करून बाजूला होतात. दोन देशांमधलं युद्ध आता जवळपास त्याच्यामध्ये लेबनॉन आणि आखाती देशसुद्धा ओढले गेलेले आहेत, त्यामुळे ते अर्ध्या जगापर्यंत आलेलं आहे. त्यामुळं युद्ध नेमकं कुठल्या दिशेला जाणार याची चिंता जी आहे ती केवळ भारतीय किंवा इतर देशातल्या नागरिकांना, त्यांच्या नेत्यांना आहे असं नाही आहे. अमेरिकेतल्या जनतेला सुद्धा त्याची चिंता वाटू लागलेली आहे. तिकडे अमेरिकेतील 50 राज्यांमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं सुरू आहेत. युद्ध थांबवण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे. पण प्रश्न असा आहे की मग आज या सगळ्याच्या शेवटी 31व्या दिवशी जग कुठे उभं आहे? जग सोडून द्या, पण पहिल्या 3 बातम्या ज्या आपण बघितल्या त्यातले जे सामान्य माणूस म्हणून ज्यांना आपण गृहीत धरतो ते आपण कुठे उभे आहोत, तुम्ही आणि मी कुठे उभे आहोत? तर बघा, कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $115वर पोहोचलेले आहेत. UPA सरकारच्या काळात अशी स्थिती उद्भवलेली होती. इतकं महाग तेल आंतरराष्ट्रीय बाजारात झालेलं होतं, त्यावेळेला आपल्याकडे पेट्रोल डिझेल जवळपास ₹70 लिटरपेक्षा जास्त झालेलं होतं. जस्ट आठवलं म्हणून तुम्हाला आठवण करून दिली. यामुळे तेल महाग होऊ शकतं, म्हणजे आपल्याकडं गॅस, ऑइल किंवा आपल्याला डिझेल, पेट्रोल याच्या महागाईवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याच्या पुरवठ्यावर परिणाम ऑलरेडी झालेला आहे, पण तो पुरवठ्यावर झालेला परिणाम जो आहे तो कधी सुरळीत होईल, त्याला किती वेळ लागेल हे अद्याप सांगता येत नाही आहे. कारण इस्रायलच्या हल्ल्यात म्हणजे जे हल्ले अजूनही सुरू आहेत त्या हल्ल्यात इराणच्या तबरीजमधील पेट्रोकेमिकल फॅसिलिटी अफेक्ट झाली आहे. त्यामुळे तेहरानमधल्या वीज पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे. पाकिस्तान, इजिप्त, टर्की, सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री सातत्याने एकमेकांच्या संपर्कात आहेत आणि टेन्शन कमी व्हावं यासाठी ते प्रयत्न करत आहेत. कारण हे सगळे देश जे आहेत म्हणजे गल्फ कंट्रीज ज्या आहेत त्या मुख्यतः ऑइल प्रोडक्टिव्ह कंट्रीज आहेत आणि आपल्याला कल्पना आहे की सर्वाधिक नुकसान जे आहे ते त्यांना सहन करावं लागतं आहे. आणि त्यामुळं इथलं टेन्शन, इस्रायल आणि इराणमधलं टेन्शन कमी व्हावं, अमेरिका आणि इराणमधलं टेन्शन कमी व्हावं, युद्ध थांबावं यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आणि सगळ्यात गमतीशीर बाब म्हणजे पाकनं तर इराण आणि अमेरिकेमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दाखवलेली आहे. हे रंजक काय? त्याचं कारण असं आहे की पाकिस्तान हा दहशतवादाला खतपाणी घालणारा देश आहे आणि आता शांतता वार्ता व्हावी म्हणून हा पाकिस्तान पुढाकार घेतो आहे. महिन्याभरानंतर या सगळ्याचा अर्थ काय? तर ट्रम्प यांना अमेरिकेतच विरोध वाढताना दिसतोय. ज्या ट्रम्पनी युद्धखोरी केली त्यांच्या विरोधातला हा आवाज आहे. तिकडे इराण अजूनही झुंज देण्याच्या मानसिकतेत आहे, तो गुडघे टेकायला तयार नाही, म्हणजे इराण नमत नाही आहे हे सिद्ध झालेलं आहे. इस्रायलची अवस्था अमेरिकेच्या भरवशावरती आहे, कारण टेक्नॉलॉजीमध्ये जो देश अत्याधुनिक मानला जात होता,
ज्या देशाकडं अत्याधुनिक शस्त्रास्त्र असल्याचं मानलं जात होतं, त्या देशाला 31व्या दिवसानंतर सुद्धा इराणसारख्या देशानं तंगवत ठेवलेलं आहे. म्हणजे इराणकडं सुद्धा शस्त्रसामग्री किंवा टेक्नॉलॉजी याची कुठलीही कमतरता आहे असं दिसत नाही. आणि या सगळ्याचा परिणाम तुमच्या आमच्या खिशावर, पोटापाण्यावर होतोय. तेल पुरवठ्यावर परिणाम होतोय. इकडे टंचाई होईल अशी भीती आहे. अर्थकारण धोक्यात येण्याची भीती आहे. नोकऱ्यांपासून ते जगण्यापर्यंत सगळ्यावरती अजूनही प्रश्नचिन्ह आहे. आणि ते एकाधिकारशाही असलेल्या ट्रम्प आणि तत्सम लोकांमुळे आहे. मला असं वाटतं की या सगळ्यानंतर आपण 31व्या दिवशी कुठे आहोत हे कळण्यासाठी हा व्हिडिओ पुरेसा आहे. निश्चितपणे तुमची काही मतं असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.